तुम्ही जर 2024 ची लोकसभा काढून बघितली तर या 2024 च्या लोकसभेमध्ये जवळपास क्रिमिनल रेकॉर्ड असलेले 251 खासदार आहेत आणि सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड असलेले जवळपास 170 खासदार आहेत. हीच परिस्थिती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस राज्यसभेमधले ही परिस्थिती आपल्याला असं दिसते की क्रिमिनल रेकॉर्ड असलेले 75 खासदार हे राज्यसभेमध्ये आहेत, तर सिरियस क्रिमिनल असलेले 40 खासदार हे राज्यसभेमध्ये आहेत. अर्थातच लोकसभेचं क्रिमिनल रेकॉर्ड हे 46% आहे आणि सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड हे 31% आहे आणि राज्यसभेचं क्रिमिनल रेकॉर्ड हे 33% आहे आणि सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड हे 18% आहे. खरं तर राज्यसभा याच्यामध्ये कोणीही क्रिमिनल असता का नाही. त्याचं कारण असं आहे की राज्यसभा हे मार्गदर्शक सभागृह आहे आणि मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही प्रज्ञाशील आणि करुणा या तिन्ही गोष्टीमध्ये योग्य असली पाहिजे, कारण ती देशाला मार्गदर्शन करत असते आणि म्हणून याला मार्गदर्शक सभागृह असं म्हटलेलं आहे. परंतु इथे देखील असे जर क्रिमिनल लोक बसलेले असतील तर ते तुम्हाला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपण हे जर बघितलं आपल्याला दिसेल की 2014 ते 2024 या 20 वर्षामध्ये हे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड जवळपास 24% वरून 46% पर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात या रेकॉर्डमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. एकूणच या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींमध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1 वरती आहे, काँग्रेस हा नंबर 2 वरती आहे, टीडीपी हा नंबर 3 वरती आहे आणि आम आदमी पार्टी देखील नंबर 4 वरती आहे. अर्थात हे जर रेकॉर्ड आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की जवळपास आपल्या संसदेमध्ये बहुतांश लोक हे क्रिमिनल रेकॉर्ड असलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण देशाचा चांगलं हित होईल अशी अपेक्षा करतो आहे.